2024च्या आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आहे। एका बाजूला जर पाहिलं तर वाघोबा खंदरपाडा, दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराळीचा मॅच आहे, क्वालिफाईंग मॅच आहे। एका तरी संघाच्या पाठीमागे क्यू क्वालिफायचा क्यू लागणार आहे। जो जाईल तो टॉप 5 मध्ये जाणारा संघ बघणार आता कोण होणार क्वालिफाय, कोण या मॅचला जिंकणार। श्रीराम कसराळी ज्यांना मागच्या 2 मॅच मध्ये चांगले केले, तर दुसऱ्या बाजूला वाघोबा खंदरपाडा पराभवाच्या जाहीरनाम्याच्या ज्या मॅचला घेऊन आलेला हा संघ आहे खंदरपाड्याचा संघ सलामीची जोडी मैदानावरती पवन घरात आणि दुसऱ्या बाजूला संजय कडेरा आणि पहिले षटक हाताळण्यासाठी मागचा मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच सामनावीर धीरज रेडी होतोय। बघूया मॅच कोण जिंकणार। खंदरपाडा टीम इकडे जल्लोष करणार की त्या साईडला बरोबर खंदरपाड्याच्या मध्ये खंदरपाडा आणि कसराळीच्या मध्ये एक डोंगर आहे, डोंगराला वस्सा मारून जावं लागतंय, कधी डोंगराचे पार जावं लागते। आता सूर्य जर बघितलं तर डोंगराच्या आड चाललाय, पण आता कोण जल्लोष करत जाणार, इथून जाऊन जल्लोष करत कोण जाणार, कसराळी जाणार की इथून खंदरपाडा टीम जल्लोष करत जाणार, जो टॉप 5 मध्ये राहणारा पहिला संघ ठरणार आहे। क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न शर्यावरती चेंडू हाताला, इथे संधी होती, संधी गमावलेली आहे। नजर हटी दुर्घटना घटी, तसं आहे तुमची चेंडूवरची नजर हटली होती, चेंडूवरती नजर नाही ठेवू शकले विकेट किपर, जी संधी होती ती संधी गमावलेली आहे आणि इथून एक धाव पूर्ण केले। सुरुवात झाली मॅचला या 2 चेंडूचा खेळ आणि एक धावफलकावरती धावा आहेत। एक सही कहा तुकाराम आगे सर जी, इस मैदान पर बड़ा मुकाबला है, बिग फाइट। दोनों टीमों ने सुबह से बेहतरीन खेल खेला। आखिरी गेंद फाइनल के दिन आने वाले तमाम टीमें इस मैदान पर उपस्थित हो जाएगी। अजय के लिए अगली गेंद, संजय के लिए अगली गेंद आती थी, आउटसाइड खेलना चाहते थे सिंह यानी से लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ। ये गेंदबाजी होनी चाहिए, धीरज गेंदबाजी पर है, अच्छी गेंदबाजी का जलवा भी करते हुए अपनी टीम के लिए। आता आत्मविश्वास वाढलाय। काय झालंय की मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाले, बॅटिंग बॉलिंग दोन्ही झाले, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो थोडासा वरचा आहे। दुसऱ्या बाजूला संजय कणेर आहे, मागच्या 2 मॅच मध्ये चांगली बॅटिंग संजयने सुद्धा दाखवलेली आहे, तो स्ट्रायकर एंडला आहे। ओ ओ ओ अतिरिक्त बाउन्स, एक्स्ट्रा आहे, बाउन्स बघतोय थोडीशी जास्त, थोडासा बाउन्स जास्त झाला होता मागच्या चेंडूवरती, फुलर लेन डिलिव्हरी हाताळली होती, इथून बाउन्स होता बघा, बाउन्सनं थोडंसं बीट झालंय आणि तिथून निर्धाव चेंडूचे सांगता हे षटक जर पाहिलंय धीरजचं आतापर्यंत चांगलं आलंय, त्याच्यामध्ये लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आले। सही का बेहतरीन गेंदबाजी का जलवा होता हुआ। अगली गेंद संजय खेलने तैयार, आउटसाइड खेलने के बैट का एक जगह गेंद फाइनल क्षेत्र में ट्रैवल होती हुई जगह गेंद को बैकअप होता हुआ और 1 रन रोकने में नाकाम, 1 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ। 2 रनों पर बिना कोई नुकसान के 5 गेंदों का खेल मैदान पर हुआ। एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश करते हुए धीरज अपनी टीम के लिए। धनंजय तुकाराम अगले सर जी, इस मैदान पर अगर इस मुकाबले में 24 गेंदों में 30 से 40 रन नहीं बनेंगे तो एक थोड़ा सा बैटिंग करने वाली टीम थोड़ी सी बैकफुट पर नजर आएगी, क्या कहना चाहेंगे? आणि अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तो घेत असताना बऱ्याच गोष्टीचा विचार झालाय। क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, शर्यावरती चेंडू आदळलाय, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फील्ड केला गेला, लेग बायचा इशारा तिथून झालाय। पहिल्या षटकाचा खेळ संपला, चर्चा त्यावर होईल। पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकानंतर धावा धावफलकावरती 3 बिनबाद 3 सुरुवात आहे। वाघोबा खंदरपाडा वर्सेस श्रीराम कसराळी आजच्या दिवसातला शेवटचा क्वालिफायर आहे आणि हाय फायर आहे। मॅचला येईल रंगत, एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया। बिलकुल चषक पॉवरफुल आहे, खेळ तुमचा पॉवरफुल दमदार व्हायला हवा आणि त्याकरता तुम्ही टॉस जिंकून ज्यावेळेला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये वातावरणामध्ये होणारा बदलणारा ऍटमॉस्फिअर, कमी होणारा वाऱ्याचा वेग, सर्व गोष्टींचा विचार करून बॅटिंग करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतला आणि तो सार्थ ठरवणे निर्णय कुठलाही घ्या, सार्थ ठरवण्याची तयारी करा, प्रयत्न करा की आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता किंवा आम्ही घेतलेल्या निर्णयाचा आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करू। फील्ड केला गेला, तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतो, यष्टीरक्षक तिथून पोहोचले ते 2 धावा या चेंडूवरती पूर्ण। कारण कुठलाही निर्णय बघा, प्रत्येकाला वाटतं टॉस महत्वाचा आहे, टॉस महत्वाचा, नाणेफेक महत्वाचीच असते, छाप आणि काटा महत्वाचाच असतो। 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, विपुल वैती आहेत गोलंदाजीसाठी, पण तिथे अजूनही वेगळ्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता या टॉसचा। सही कहा तुकाराम सर जी, इस मैदान पर अगली गेंद खेल तैयार, बल्लेबाज विपुल गेंदबाजी पर है,
फिर टॉस गेंद गेंद को मोड़ा मिडा पर खिलाड़ी थोड़ी सी विफल हुए खिलाड़ी गेंद डीप और मिड विकेट पर जाती हुई जब गेंद को फील्ड करके थ्रो आएगा विकेट कीपर के दस्तान में 2 रन आसानी से पूरे होते हुए नजर आएंगे। इस 2 रन के साथ स्कोर से पहुंचता हुआ 7, क्योंकि ये मुकाबला आप खेल रहे ना, ये आपके लिए अहम मुकाबला है, क्योंकि आप इस मुकाबले को जीत के जाएंगे तो आपकी टीम इस मैदान पर मंडे के दिन आएगी गेंद फाइनल वाले दिन। मगर ऐसी फील्डिंग खराब होगी तो ये मुकाबला आपके हाथों से भी दूर होता हुआ नजर आएगा। बघूया। आणि जसं तुम्ही उल्लेख केला कारण तो संघ 15 तारखेला आणि 15 तारखेला मकर संक्रांत आहे, मकर संक्रांतीचा तो दिवस आहे। त्या दिवशी कोण येणार, कंदरपाडा येणार की कसराली येणार? स्वीप केले चेंडूला, चेंडू चालला पवन गरजच्या बॅट मधनं निघालेला हा खणखणीत दणदणीत चौकार। घराचा फटका बघता फुलर लाईन डिलिव्हरी हाताळली गेली होती, स्वीप केलं तर चेंडूला, चेंडू गेला गॅप मध्ये पॉइंट लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय आणि तिथून हा चौकार आलाय। या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 11 वरती। सही का तुरंत से इस मैदान पर पवन स्ट्राइक पर है, बैकफुट पर गए, जगह बनाई गेंद आती हुई वाइड लॉन्ग पर जब गेंद को फील्ड किया जाएगा इसका 1 रन की संतोष होंगे दोनों खिलाड़ी। 1 रन के साथ स्कोर आगे सकता हुआ 12 रनों पर बिना कोई नुकसान के एक अच्छी बल्लेबाजी हो रही है, सादी दाढ़ी झूल रही है। दूसरा ओवर पवन इस मैदान पर गेंदबाजी होती हुई प्रफुल्ल द्वारा थोड़े से महंगे साबित होते हुए यहाँ पर गेंदबाजी में बैकअप करना होगा, खिलाड़ियों को साथ देना होगा, क्योंकि आज के दिन का आखिरी मुकाबला खेला जाता हुआ क्वालिफाई नंबर आप इस मैदान पर हो जाएंगे तो आने का मुकाबला बन जाएगा। चेंज प्रस्ताव वेरिएशन हल्के से खेला गेंद लॉन्ग पर खिलाड़ी उस कैच गेंद ले लिया, बल्लेबाज गॉन, विकेट गिरता हुआ मधु संगीत आता हुआ कमांडीज। जीत का तोहफा कोण किसे देत आहे, कोण हा तोहफा घेऊन जाणार आहे? विकेट प्राप्त झालाय तिथून संजय कनेऱ्याच्या रूपानं विकेट गमावला टीम वाघोबा खंदरपाड्याच्या संघानं आणि पहिला विकेट्स प्राप्त केलाय तो विपुल वैतीनं, म्हणून त्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, तोहफाचा उल्लेख केलाय। आताच नक्कीच 15 जानेवारीचा दिवस असणारा मकर संक्रांतीचा दिवस, आणि तसं त्या मकर संक्रांतीला आपण बोलतो ना तिलगुल घ्या गोड गोड बोला, आता 15 तारखेला ते बोलणारच आहेत गोड गोड बोला तिलगुल घ्या, पण आजचा दिवस कोणाचा गोड असणार आहे? शेवट कोणाचा गोड होणार? स्टार्ट चांगला केला होता प्रत्येकानं, आता शेवट कोण गोड करणार? विपुल आहेत। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले होते, आक्रमक इनिंग साकारली होती ती खास करून अक्षय करतनं चांगले षटक हाताळले विपुलनं। या षटकामध्ये आपण बघतोय विकेट प्राप्त केलाय, धावा धावफलकावरती 12, 2 षटकांचा खेळ संपलाय, धावा धावफलकावरती आहेत 12, पवन खेळतात 9 वरती। अक्षयला आपलं खातं उघडायचं आहे, एक ब्रेक घेऊया आणि येऊया। आजचा दिवस सुरुवात कोण केला, शेवट कोण करणार, कोणाचा दिवस होणार आजचा गोड ते पाहण्यासाठी मी तुमच्या दिशेने येणाऱ्या 2 षटकांचा खेळ संपला। प्रोजेक्ट स्कोर इथून 24 दाखवतोय, पण 24 नहीं तो 34 पाहिजे, कमीत कमी 35 धावा। सही का ग्राउंड से जिस मैदान पर लड़ना होगा। शॉट गेंद सफल होगा, एक फाइन लेग को चुना है और गेंद जा रही है, कोई खिलाड़ी के पास मौका नहीं, गेंद सीमा के बाद मिलेंगे रन 4 तो होगा मेरा बार, एक बेहतरीन चौका कमांडीज है। धन्यवाद। देखिए सफल हुए थे, शॉट गेंद दी पवन एक बेहतरीन अंदाज में गेंद को फाइन लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए इसको लगे सकता हुआ 16 रन पहली गेंद दी स्वागत किया। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे? पहिल्या चेंडूमध्ये अकोटाप्याचा चेंडू तिथून हाताळला होता गौतमनं आणि गौतमच्या पहिल्या चेंडूला धरला फाइन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू गेला सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकाराच्या साहाय्यानं। पवनने आपल्या इरादे स्पष्ट केले, त्याला माहिती आहे की माझं खेळपट्टीवरती धावणं महत्वाचं आहे, बॅटिंग किती महत्वाची। फ्लाइंग स्वीपच्या दिशेने आउटसाइड एज लागला होता, चेंडू गेला पाठीमागे, इथून धावाचा प्रयत्न केला होता पण अक्षय घरत आपल्या क्रीज मध्ये पोहोचल्यात, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली। आता ही मॅच आहे ना बघ ती थोडंसं आपण बघतोय बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पवननं खेळण्याचा प्रयत्न केला, जेलसाठी का गेले नाही त्याचा थोडासा विचार पाठीमागे तोच प्रश्न केला गोलंदाजाने की बाबा, आणि विकेट कीपर थोडंसं एस्टेनच्या पुढे उभे होते आणि तोही परिणाम आहे। एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावा झाल्या धावफलकावरती 17, तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे।
तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गौतम वैती तिथून गोलंदाजीसाठी आहेत, कॅप्टन आहेत. मागच्या 2 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. तर मागच्या मॅच मध्ये एका आक्रमक इनिंग ज्याने साकारली आहेत तो अक्षय घरत. त्याच करता अक्षयच्या अंगामध्ये बघतोय तो मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आहे. ती इनिंग आपण पाहिली होती अक्षय घरतची. तो स्ट्रायकर एंडला सज्ज झाला, गोलंदाजीला सज्ज होतोय. गौतम तू अक्षय. फुल टॉस बॉल फीड केलं गेलं, मिड ऑनला फीड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 18. 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. धावफलकावरती 18. अजून 18 पाहिजे कि अजून 8 पर्यंत थांबेल टीम श्रीराम कसरली. सही का कौन सा जी अच्छी गेंदबाजी इस मैदान पर गौतम द्वारा देखने को मिलती हुई. अब स्ट्राइक पर बात की जाए तो पवन है स्ट्राइक पर, अगली गेंद तैयार. रिवर्स के अंदाज में खेलने के बैट और गेंद का कोई समय विकेट कीपर की थोड़ी सी गलती हुई है, मगर गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती है. अंपायर का इशारा बाइक आता हुआ स्कोर में बढ़ती, स्कोर जा पहुंचता हुआ 19-19. एक विकेट के नुकसान पर आने वाली अभी भी 8 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी रहेगा. 8 गेंदों में एक अच्छी बल्लेबाजी का जलवा, और क्योंकि अक्षय के पास एक क्षमता है, ताकत है, जिन्होंने पहली मैच में अपनी धुआंधार बल्लेबाजी का जलवा बिगड़ा था, ये मैदान पर करना होगा. आज नहीं तो फिर कभी नहीं. अगली गेंद अक्षय के लाते हुए अच्छी गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे मगर बैट और गेंद का संबंध हुआ नहीं. ये हम पार करेंगे. गेंद विकेट कीपर से दस्ता छूटी, शॉर्ट कवर के खिलाड़ी ने उसको बैक किया. बैक का एज लगकर गेंद थर्ड मैन पर ट्रैवल हुई थी. तो कौन सा जी आप रन संख्या बनी है 20, मगर 7 गेंदों में यहाँ पर 15 से 16 रन आपको जोड़ने होंगे. ये शाम का समय है और इस मैदान पर आपको जीत के लिए लाजवाब बल्लेबाजी का जलवा भी दिखाना होगा. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. प्रोजेक्ट स्कोर 29 दाखवतोय, पण त्याच्यापेक्षा जास्त बॅटिंग करावी लागणार आहे या मैदानावरती. त्याच्यापेक्षा जास्त बॅटिंग करावी लागणार आहे. चेंडूला केले पुलचा फटका आहे. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेला आउट ऑफ द पार. HDI 6 मर्ज निडेड. हवासा वाटणारा, हवेच्या साह्यानं बाहेर जाणारा सिक्सर षटकार. आकोटाप्याचा चेंडू होता. फटकेवी गेंद ती या चेंडूवरती पुलचा फटका केला पवन घरतनं आणि चेंडूला पाठवून दिला पाहिले रिझन मध्ये बॉर्ड लाईनच्या बाहेर. सिक्सर षटकार. 3 षटकांचा खेळ. धावा फलकावरती 26. चांगले षटक हाताळलं होतं, पण पहिल्या चेंडूवर चौकार, शेवटच्या चेंडूवरती षटकार. ज्या षटकामध्ये आल्या 13 धावा. आता शेवटचा षटक हाताळायचं बाकी आहे. स्कोर कार्ड वरती नजर दिली टाकली तर 20 वरती पवन घरत खेळतात. अक्षय खेळतात 2 वरती. 3 एक्स्ट्राचा समावेश आहे. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी सनी सज्ज झाल्यात. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 मध्ये 12, 15, 18 की 6 मध्ये 7. सही कहा था तुका मगर जी. इस मैदान पर गेंदबाज आते हुए नजर आएंगे इस मैदान पर सनी, मगर बल्लेबाजी पर है अक्षय घरत. एक बेहतरीन बल्लेबाज है अक्षय, पर क्षमता भी है. आउटसाइड गेंद को खेला वायरस लॉन्गा पर, जब गेंद को फील्ड किया जाएगा, गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए फरार. FDL चौका दावा. कम ऑन दी गया. दिखाने के लिए सोमवार के दिन आएंगे. सोमवारी येणार आहे. पुन्हा एकदा ते दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करणार आहेत. वाघोबा खंदरपडाही सांगणार की आम्ही सोमवार येणार आहेत. धावा झाल्या धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 30-30. पायावरती चेंडू आढळला. लेग बिफोरचा विकेट. थोडस मिस केलं चेंडूला. थोडासा सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. वाटलं होतं चेंडू बाहेर जाईल, पण चेंडू लेट स्विंग होतो की काय, आणि अक्षय घरतनं जो बाउंड्री दाखवला होता त्याला माघारी परतावं लागतंय. गॉन. रिप्ले मध्ये आपण बघणार आहोत अक्षय घरत कशा पद्धतीने बाद झाले. सनीचा चेंडू होता बघा, त्यानं म्हटलं बाहेर जाईल पण नाही, बरोबर इन फ्रंट ऑफ द विकेट. बरोबर मिडल स्टंप वरती आपला पाय होता आणि बरोबर त्याच्यावरती चेंडू पायावरती तुमच्या चेंडू आदळलाय आणि ते मात्र परतावा लागतं. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आला. आपण चर्चा करतो इथून किती पर्यंत जाणार. शौर्य आहे इथून कसरलीचं आणि तो सांगतो की बाबा 35 धाव पर्यंत आम्हाला काढायचे, तिथपर्यंत जाईल वाटते टीम. सही का दुकान से जी. इस मैदान पर न्यू बैटर मैदान पर आए हैं, मगर अब बल्लेबाजों ने नहीं, मगर गेंदबाजी में अक्षय ने सोचा कि इस गेंद को थोड़ा छोड़ दिया जाए, मगर सीधा स्टंप के सामने पकड़े गए. विकेट नंबर. लाजवाब बल्लेबाजी का जलवा करना होगा. 4 गेंदों का खेल बाकी है मैदान पर. सनी गेंदबाजी करने आए हैं. थोड़ा दासा विषय करू नका मित्रांनो, इसके बाद आपको बल्लेबाजी भी करनी है. सनी की अगली गेंद
अच्छी गेंद थी, जड़ में वो गेंद को फेंक दिया, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा। एक रन दूसरे रन की मांग है और दूसरा रन भी पूरा किया जाएगा। बैकअप है, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा। अब देखना का अंपायर की उंगली उठती हुई और एक बल्लेबाज गॉन, विकेट खींचा हुआ मधु संगीत दादा हुआ, कमांड दीजिए। त्याच्या क्षणाला भवन घरतचा धावा होणं किती महत्वाचं. भवन घरतने केल्या 20 धावा, 11 चेंडूचा त्याने सामना केला. एक षटकार 2 चौकार या सह्याने त्याने 20 धावा केल्यात आणि त्याचं अशा क्षणाला मोक्याच्या क्षणाला बाद होणं. बघा ज्यावेळेला चेंडू खेळला गेला होता त्यावेळेला एक धाव काढली, दोन धावा काढल्या, तिसऱ्याचा प्रयत्न केला की स्ट्राईक आपल्या जवळ राखला. याच्यामध्ये थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये होते. थ्रो आला होता आणि तिथून यष्टांवरती डायरेक्ट नेम क्रीज मध्ये बॅट पोहोचण्याच्या अगोदर यष्टांवरती नेम साधला गेलाय आणि इथे मात्र परतावं लागलंय ते पवन घरतला. नवीन फलंदाज झाला जातोय आदित्य, आधी जातोय तिथून स्ट्रायकर एंडला, गोलंदाज रेडी होतोय. खेळण्याचा प्रयत्न होता तिथून पाठीमागे चेंडू निघून गेला. यशच्या हातामध्ये स्ट्राईक रोटेट करायचा होता, एका पाठोपाठ एक दुसरा धावाचा विकेट आलाय. 2 चेंडूचा खेळ राहिला, धावा फलकावरती 32-32. सांगतात एकमेकांना, दोघांना सांगतात. बॅट्समन बॉलरला सांगतो, बॉलर बॅट्समनला सांगतोय बचके येणार आहे बाबा. कोलोटा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथून त्याच्या हाताला लागून चेंडू निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 चेंडूवरती 3 धावात, 3 चेंडूवरती 3 धावात झाले. आता कहाणी थोडीशी बदलली आहे, इंटरेस्टिंग आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा फलकावरती 33-33. इस मैदान पर 33 पर 5 विकेट का गबन करती नजर आई टीम, क्योंकि वहां पर रुकना था बल्लेबाजों को. बात की जाए तो 3 ओवर की समाप्ति के बाद 26 रन बने थे, मगर अच्छी बल्लेबाजी जारी. पहली गेंद पर चौका आया था, मगर क्या गेंदबाजी सनी ने बैकअप किया अपनी टीम के लिए, अच्छी गेंदबाजी का जलवा दिखाया. निशानी स्ट्राइक पर है, अगली गेंद तैयार. अब साइड खेलना चाहते थे, गेंद बैटर में थी, गेंद को अंपायर का निर्णय आएगा. हमारे कॉम बॉक्स में एक रन पूरा किया, दूसरे रन की मांग है, मगर अब बल्लेबाजों को और एक विकेट गंवाना पड़ेगा. और वहां पर छठा विकेट गिरता हुआ 34 रन बने. लेग बाय का इशारा आया है, 35 का टारगेट होगा. आने वाली 24 गेंद है, मगर दोस्तों काम आ जाइए. आप देख रहे हैं लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम ट्रॉफी में SPL इस मैदान पर खेला जाता हुआ और एक लाजवाब इस मैदान पर टूर्नामेंट का आगाज. ये 4था सीजन है, मगर क्या बेहतरीन टीमें इस मैदान पर आएगी, एक लाजवाब खेल आपको दिखाएगी. मगर इस मैदान पर 15 तारीख को आने में बोली है. और DPL लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे, वो तमाम दर्शकों का भी हार्दिक स्वागत है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम इस मैदान पर चलता हुआ. आने वाली 24 गेंदें हैं श्री राम कसराई टीम को बनाने हैं 35 विजय के लिए, और मंडे के दिन अपने कदम को लाना होगा इस मैदान पर. अगर चेजिंग हो गई तो ये मैच उनके लिए बहुत ही आसान हो जाएगा, मगर डिफेंड किए जाएंगे तो ये मैच थोड़ा सा उनके लिए दूर होता हुआ नजर आएगा. तो सर जी चलेंगे हमारे एक डीजे ऑपरेटर से लेते एक मधुर संगीत और फिर आएंगे इस मैच की ओर तमाम दर्शकों के बीच.
मॅचला सुरुवात पुन्हा एकदा आमच्या जोडीने जोडले जातील. धनंजय पाटील जोडले जाते. 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 35चा टार्गेट इथून सेट करायचे. ज्यावेळेला मॅच सुरू होती त्यावेळेला शौर्य होता आमच्या जोडीनं आणि शौर्यने म्हटलं होतं का बाबा कितीपर्यंत थांबवणार, तर 35. आता ही 35 आहे की त्याच्या पसंतीवाली आहे, 35 वाली ही धावसंख्या आहे आणि 24 चेंडू मध्ये 35 धावा करायची. धनंजय पाटील पुन्हा एकदा जोडले जातील आमच्याशी. 24 चेंडू आणि 35 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. एका बाजूला यश आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर क्रितेश. स्ट्रायकर एंडला आहे तो, तर आपण बघतोय क्रितेश आहे. नॉन स्ट्रायकर एंडला यश आहे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी पवन करत रेडी होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. तिथून धनंजय पाटील पुन्हा एकदा जोडले गेलेत कॉम्बॉक्स मध्ये. धनंजय शेवटचा मॅच आहे, क्वालिफायरचा मॅच आहे. इथून एक संघ जो सोमवारी कोण येणार त्याचा हा मॅच आहे. तर कोण येणार सोमवारच्या दिवसामध्ये त्यासाठी चाललेली ही लढाई आहे. वाघोबा खंदरवाडा की दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराळी. येस, डेफिनेटली टॉप 5 ची ही लढाई मात्र मैदानावरती सुरू आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर वाईट स्वरूपानं पवन घरच्या माध्यमातून सुरुवात केली गेली. 24 चेंडूचा खेळ असेल, 34 धावांची गरज असेल. खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज होती, परंतु पाठीमागे तिथे क्षेत्ररक्षक चुकला. चेंडूचा पाठलाग मैदानावरती होतोय. अंतिम मोमेंटला चेंडूला मात्र अडवलं गेलाय. तोपर्यंत 2 धावा आहेत तर रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. एक चेंडूचा खेळ संपला गेला, 3 धावा. पवन गरजचा रोल महत्वाचा असेल. दुसऱ्या बाजूला क्रितेश, त्यानंतर यश वैती यांना आपण पाहिलं जे मागील 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, परंतु तिथे आपण पाहिलं तर अक्षय यांच्या जवळपास चेंडू होता तो मात्र निघून गेला तिथून आणि पाठीमागे नितेश पाटील बीट झाले आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या मात्र 3 धावा. धावफलकावरती 3 धावा आहेत आणि आपण चर्चा करतो दोन्ही टीमच्या आजच्या दिवसातल्या परफॉर्मन्स वरती. पवन घरत ड्राईव्ह केलाय, चांगला फटका कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा बीट झालाय, गेला थोडासा पाठीमागे चेंडू जोपर्यंत फील्ड करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय यश आणि दुसऱ्या बाजूला क्रितेश. ही जोडी मैदानावरती आहेत आणि आपण चर्चा करतोय की 15 तारखेला सोमवारी कोण येणार आहे. शौर्याला सांगितलं बाबा तुमची टीम येणार असेल तर तिलगुल घेऊन या. फक्त आजचा दिवस कोणाचा गोड होणार आहे. गोलंदाज रेडी होतोय पुन्हा एकदा पवन करत. बरोबर 2 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 5 धावा. पुढील बॉल, यावेळेचा बॉल आपण पाहिला तर सोडून दिला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पवन गरज देखील मैदानावरती गोलंदाजी करणं जाणतात. पवन गरज देखील मैदानावरती कमबॅक करणं जाणतायत आणि या सिच्युएशन मध्ये इथून मात्र कुठला संघ जो टॉप 5 च्या दिशेने पोहोचेल त्यासाठी पवन गरज देखील सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न करतायत. त्यालाही माहिती आहे दिवसभरामध्ये चांगली मेहनत आपण केली. आता हा शेवटचा मॅच आहे. स्वीप करायचा होता, स्वीप करायचा. चेंडूला पाठी बाहेरच्या दिशेने थोडासा निघून जातो. लेग स्टंपच्या बाहेर पंचाकडे इशारा येतो. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेने धावफलक थोडासा पुढे जाईल. आता यश एका बाजूला आहे, पवन एका साईडला आहे. दोघांनाही माहिती आहे भरपूर मेहनत केली सकाळपासून. आपण क्वालिफाय होण्याच्या रेस पर्यंत येताना आपण केलेली मेहनत आणि मेहनतीला आता थोडंसं यशाचं गुंगू, यशाचा टिळा लावण्याची वेळ आली. त्याच्यामुळे हा सामना दोन्ही टीम अटीतटीने खेळणार. येस, डेफिनेटली. या षटकातील बॉल क्रमांक 4 पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथून मात्र प्रवीण भोईर चेंडूवरती त्या चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलाय. 1 धावेत एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 7 धावा. आणि तुकाराम सर एक गोष्ट जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू आता गेलेत. आक्रमण नाही पाहायला मिळालं. सिंगल डबलने रोटेशन करतात आणि खूप महत्वाचं देखील सध्याच्या घडीला डावपेच असू शकतील, रणनीती असू शकतील. पवन घराच्या अगेन्स्ट कसा जायचंय हे सर्व असू शकतील. कारण पवन घरात माहिती आहे व्हरायटी आहे त्याच्याजवळ, विविधता त्याच्याजवळ ती आहे. हा खोलवर टप्प्याचा वाईट थोडासा यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न पवन घरातनं केला होता बघा. फुलर लेन यॉर्क पद्धतीनं चेंडू हाताळ. निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. जवळपास 9ची सरासरी राखायची प्रति षटकामागे. धावती 7. शेवटचा चेंडू असायला पुन्हा यश वैती यांना पण पाहता येतं आणि समोर जर पाहिलं तर पवन घरत स्टंपच्या बाहेर आहे, मात्र थोडंसं जास्त बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर वाईटच्या स्वरूपानं मात्र वाढल्या जातील आणि जाऊन पोहोचेल ते मात्र 8च्या घरामध्ये. येणारे चेंडू असतील मैदानावरती 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. टार्गेट आपण पाहिलं तर तिथून मात्र उभारलं गेलं. 35 धावांचा टार्गेटचा पाठलाग मैदानावरती करत असताना श्रीराम कसराळे संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र पाहायला मिळते ती 8 धावा. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका छान प्रकारे खेळला. चेंडू मात्र निघून जाईल. सरळ क्षेत्ररक्षक आदित्य याला बीट करत सीमारेषेच्या पार मिळतं धावा 4. या चौकारानं संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती असणार आहेत ते मात्र 18 आणि 18 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असेल. मैदानावरती काय घडेल हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक मध्ये डीजे सुमित.
जर श्रीराम कसरळी संघाच्या आपण पाहिलं तर जवळपास धावा होते ते मात्र 12 धावा आपल्याला खास करून पाहायला मिळतात. कंपॅरिझन मध्ये श्रीराम कसरळीचा संघ आहे तो पहिल्या षटकामध्ये पुढे आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आणि या पहिल्या षटकाचा खेळ जर तुम्ही नक्कीच ज्या पद्धतीने विश्लेषण केलंय पहिल्या षटकामध्ये थोडंसं अपहरण आहे. प्रवीण भोईर अनुभवी गोलंदाजचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. जसा धनंजय तुम्ही उल्लेख केला होता मास्टरचा खेळाडू आहे. आता आपला मास्टर क्लास दाखवावा लागणार आहे प्रवीण भोईर यांना. तो मास्टर क्लास दाखवेल की यश आणि क्रितेश जी मास्टर की घेऊन आले आहेत ती मास्टर की वापरून हा क्वालिफाईंगचा मॅच जिंकून ते दरवाजा जो आहे ना का क्वालिफायचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न त्या मास्टर की न करणार का. मास्टर क्लास की मास्टर कीच ही लढाई आहे. दोन निर्धाव चेंडू आले हाताळे आता पाठोपाठ प्रवीण भोईरनं. पहिले दोन चेंडू जर पाहिलं तर चांगली लेन आहेत म्हणजे आउटसाइड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न करतात आणि बेटर लेन आहे. या लेंथवरती तुम्ही गोलंदाजी कराल तिथून मात्र फलंदाजाला चान्स घ्यावे लागतील ते घेण्याचा प्रयत्न होतो. परंतु पहिल्या दोन बॉलवरती प्रवीण भोईर यांचा तो क्लास आपल्याला गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. या षटकातील पुढील बॉल लोअर फुलटस हाताला इथून मात्र चुकी घडली. चेंडू मात्र निघून जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक रन तर कंप्लीट केला. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. फेकी अक्षयकडे झालाय परंतु नो बॉल आणि नो बॉल वरती मात्र धाबा घेतला गेला. एकूण 2 धाबा. पहिले दोन चेंडू चांगले हाताळले मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर नो बॉल आणि नो बॉल वरती आलेल्या 2 धाबा. ओव्हर वेस्ट आहे अक्षरशः चेस लेवलला म्हणजे वेस्टच्या वरती आला कमरेच्या वर आला तर नो चेंडू आहे. हा जवळपास चेस लेवलला हा चेंडू हाताळला गेलेला आहे आणि इथून 2 मतलब 3 धावा या चेंडूवरती आल्यात. या चेंडूवरती धावा झाल्या धावफलकावरती 15 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. चांगली गोलंदाजी करतोय तिथे प्रवीण भोईर. म्हणून मी म्हटलं ना मास्टरचा खेळाडू आहे मास्टर क्लास दाखवतोय. इतकी वर्ष क्रिकेट खेळत असताना आलेला अनुभव इतकी वर्ष क्रिकेट खेळत असताना या अशा सिच्युएशन मध्ये अंडर सिच्युएशन करायची गोलंदाजी प्रवीण भोईर. 15 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. यस डेफिनेटली 15 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. प्रवीण भोईर आतापर्यंत गोलंदाजी पुण्यात चांगल्या पद्धतीने मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न करतात. या षटकातील पुढील बॉल कुलवे टप्प्याचा बॉल आहे त्याला मात्र ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तिथून पवन वेगाने चेंडूवरती आल्यात. चांगले क्षेत्ररक्षक पवन घरत या संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे तो मैदानावरती मात्र पुढे आला. आणि तुकाराम सर शेवटी तुम्ही जेवढ्या धावा ठेवण्याचा प्रयत्न कराल त्या संघासाठी महत्वाच्या ठरू शकतात. हे 2 बॉल आहेत. हे 2 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. फार महत्वाचे आहेत कारण तुम्हाला ज्या वेळेला 9च्या सरासरी धावांचा पाठलाग करायचा आहे त्याच्यात तुम्ही जवळ आहात पण प्रत्येक ओव्हरला 9 धावा येतीलच याची गॅरंटी नाही. म्हणून एखाद्या षटकामध्ये 10-12 धावा येणं तेही आवश्यक आहे. आणि ही गोष्ट यशलाही माहिती आहे क्रितेशलाही माहिती आहे प्रवीण भोईरलाही माहिती आहे. यश खेळतोय 4 वरती क्रितेश 8 वरती. गोलंदाज सज्ज होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय तिथे लॉंग ऑन रिजन मध्ये फील्ड केला गेला. पवन घरत होते 1 धावे चेंडूवरती पूर्ण. या षटकाचा खेळ जर आपण बघितला या षटकामध्ये धावाल्यात आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्या त्या प्रवीण भोईरनं. धावा झाल्या धावफलकावरती 17 पाठला काय तो 35 धावांचा. विचार केला तर इथून आता मैदानावरती धाव्यांची अजूनही गरज असेल. 13 चेंडू खेळत आणि 13 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज आहे. प्रवीण भोईर आतापर्यंत 5 चेंडू चांगले टाकल्यात. शेवटचा बॉल हवेमध्ये कळला. क्षेत्ररक्षक आहे तिथून संजय कनेरा कुठलीही चुकी करणार नाहीत. संजय कनेराने घेतलाय कॅच मिळाली विकेट. इथून या मॅच मध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळतोय तो संघ वाघोबा खंदरपाड्याचा संघ. आणि आता येणारे चेंडू आहेत मैदानावरती जवळपास आपण पाहिलं असणार ते मात्र 12 आणि 12 चेंडू मध्ये समीकरण आहे मैदानावरती ते मात्र जवळपास 18. 12 चेंडू 18ची गरज मैदानावरती असेल. मॅच रंगतदार सिच्युएशन मध्ये जाईल. तुकाराम सर नक्कीच आमच्या दिशेने जॉईन असणार आहेत. 12-18चं समीकरण. सुमितचं एक छोटंसं संगीत घेऊया आणि त्यानंतर पुन्हा चर्चेच्या दिशेने येऊयात. या षटकाने या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन केलं. हे षटक पहा प्रवीण भोईर यांचं. या षटकामध्ये नो बॉल आला. नो बॉल वरती 2 धावा देखील आल्या परंतु या षटकामध्ये निर्धाव आले विकेट देखील आल्या आणि धावा खर्च केला मात्र प्रवीण भोईरनं 5 विकेट मिळवली मैदानावरती. काय सांगाल 12-18चा मॅच मैदानावरती रंगतोय. 12-18चा मॅच आहे. प्रवीण भोईरनं मागे 4 डॉट बॉल हाताळल्यात. गोलंदाज रेडी होतोय आता. 12-18चा मॅच. मनोजचा हा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न होता. आखोटाप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथून शरीरावरती चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी हाताळली होती. यश जो मला प्रमुख फलंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला मागच्या मॅच मध्ये धीरजनं चांगली बॅटिंग केली. 2 मॅच विनर खेळाडू मैदानावरती आहेत तर दुसऱ्या बाजूला मनोज जो गोलंदाज आहे रेडी झालाय तोही तयार आहे. इथून 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. पुढचे येणारे 3-4 चेंडू फार निर्णायक असणार आहे या मॅचचे.
निर्णय काय चेंडू खाली राहिलाय, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. आता 10 चेंडूचा खेळ आहे. 18 धावांचं अजूनही लक्ष गाठायचं आहे या मॅच साठी. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर वाघोबा खंदरपाडा संघासाठी सर्वाधिक महत्वाचं काय तर सध्याच्या घडीला डॉट बॉल विकेट्स ह्या त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत. दुसऱ्या बाजूला श्रीराम कसरळीचा संघ आहेत. इथून लास्टचे 15 बॉलचं तर विश्लेषण पाहिलं ना, ज्यामध्ये एक चौकार आलाय. डॉट जे आहेत ते डॉट भरपूर वेळा मात्र आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. स्ट्रायकरवरती यश, पुललेंचा बॉल आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रवीण भोईर घेतला जातोय कॅच, मिळाली विकेट. मनोजनं विकेट मिळवून दिलाय आणि यश वैती हे मात्र माघारी परत आहेत. महत्वाची विकेट होती यश यांची. यश तंबूच्या दिशेने गॉन. इथून मनोजचा चेंडू होता, लोअर फोल्डचा चेंडू होता, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता पण अपीच ड्राईव्ह केलं, कव्हर लावते. तिथून प्रवीण भोईर आणि प्रवीण भोईर ना झेलला टिपलंय. तिथून एक महत्वाचा खेळाडू बाद झालाय. 17चा आकडा आला, 17च्या आकड्याच्या पुढे जात नाहीये. मागचे 3 चेंडू जर बघितलं तर 17च्या आकड्याच्या पुढे अजून धावफलक जात नाहीये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते प्रशांतलाही संधी आहे. मनोज आतापर्यंत 3 चांगले चेंडू, आता 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. इथून धावफलकावरती नजर टाकली तर 18 17वरती अजून आतापर्यंत थांबलेला 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणून आता डावकुरा फलंदाज आलाय. डावकुरा फलंदाज आला, स्ट्रायकर एंडला. आता डावकुरा फलंदाजासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे ती मनोजची. टाइम वेळेवरती सुद्धा थोडंसं लक्ष आपलं असू द्या, कारण वेळ जास्त बाहेर जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज रेडी होतोय. तिथून प्रशांत आहे. दुसऱ्या बाजूला धीरज जो मागच्या मॅचचा हिरो नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. चेंडू हवेत खेळलाय, बराच वर गेलाय. मनोज जातो चेंडूच्या खाली. हो, पार्टनरशिप झाले मनोजची आणि दुसऱ्या बाजूला सुरेश गरजची झाले पार्टनरशिप. आणि पार्टनरशिप मध्ये टिपलाय हा झेल. अजून एक विकेट गॉन. पुन्हा ही झेल मात्र आपण पहा, एक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. प्रशांतचा फटका होता, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, भरपूर उंच उडाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज आले. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मास्टरचा आणखीन एक खेळाडू सुरेश घरत तिथे मात्र सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळाले. आणि हा झेल कॅरी केल्यानंतर सर चेहऱ्यावरती जे स्मित असताना ते सर्व खेळाडूंच्या दिसलं. बिलकुल. आणि सेलिब्रेशन तर बनत आहे, म्हणजे ते तर बनतच होतं. आता टेन्शन थोडंसं आमच्या शौर्य जो पाठीरा काय श्रीराम कसायचा त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन आलंय. पण ते स्पॉट नावाचा डायलॉग आहे, टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का. आता बघूया टेन्शन घेतोय का टेन्शन देतोय. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला रेडी झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर, बराच बाहेर जाणारा चेंडू होता. तिथून व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं झाला. टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का. ही 17ची धावसंख्या पुढे जात नव्हती, पण ती कशी गेली, व्हाईट बॉलनं पुढे गेलेली आहे. आता बघूया ती धावफलक पुढे गेलाय, त्याचा फायदा श्रीराम कसरला होईल की चांगली गोलंदाजी केले वाघोबा खंदरपाड्याने, तोच कायम राहील. येस, डेफिनेटली. प्रवीण भोईर यांच्या त्या मागच्या बरोबर त्या शेवटच्या बॉलवरती जिथून विकेट मिळाली तिथून ते 4 चेंडू आपण पाहिलं तर डॉट हाताळले होते आणि विकेट आल्या होत्या. धड्याचा प्रयत्न, खेळाचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातो सरळ गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक तिथून मात्र आपण पाहिलं तर वेगाने चेंडूवरती प्रकाशाला, प्रकाश फेक केला अक्षयच्या हातामध्ये. 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 2 धाबा यशस्वीरित्या मैदानावरती कंप्लीट केल्या जात आहेत. समीकरणात इथून मात्र चेंज होणार आहेत. येणारे बॉल जर आपण पाहिलं तर जवळपास शेष आहेत ते मात्र 7 आणि 7 बॉलमध्ये 15 धाब्यांची गरज आहे. तुकाराम सर आणि झैर सर ज्यावेळी आपण म्हटलं होतं की जवळपास त्या 30-35 धावा खलनायक होऊ शकतात, त्या धावसंख्येचा पाठलाग या मैदानावरती अंतिम सत्रामध्ये थोडंसं कठीण डिफिकल्ट होऊ शकतो. सध्या सिच्युएशन तसं वाटतंय, थोडंसं डिफिकल्ट मैदानावरती वाटतंय. पण 7-15चा मॅच आहे. शक्य जरूर आहे, पण असं नाही की शक्य नाही होणार. शक्य नाही होणार असं नाही. पण वाघोबा खंदरपाड्यानं चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले, चेंडू चालय बाउंड लाईन जवळ, 2 शतक पाडला करा, चेंडू चालय. हो 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 हो, पवन घरातनं कालचा एक सामन्याची आठवण करून दिली. जरीमारी ढोलीवच्या हे संघाचा भावेशनं रोखलेला तो चौकार आणि तिथून मॅचला जिंकलं होतं. आता इथे पवन घरत सांगतोय इसके लिए तो मेरे पेरी काफी है. पायाने चेंडू अडवला गेलाय. 2 धावा चेंडूवरती आला. बघा पवन घरत काय वेगाने आलं त्या चेंडूवरती आणि समोर जाणाऱ्या चेंडूला ओहो रुक जा बाई. आणि तिथून धावा 2 ज्या रोखल्या गेल्या आहेत. समीकरण बघूया. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 13 धावा रंगलेला असा मॅच. श्रीराम कसराली वर्सेस वाघोबा
कंदरपाडा या दोन संघादरम्यानली ही मॅच. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. मैदानावरती सामना रोमांचक सिच्युएशन मध्ये डीप एंड लाईव्हला अनेक जण या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं गासपाडा HDL चषकाच्या वतीनं सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रोमांचक मॅच आहेत. काल देखील आपण पाहिलं श्री गणेश वाडीवचा संघ होता जरीमरी डोलीवच्या त्या संघामध्ये मॅच रंगला होता या मैदानावरती आणि 25 धावा अंतिम सत्रामध्ये न होताना आपण पाहिलं होतं. इथून मैदानावरती जो सामना आहे तो सामना आता पुन्हा रंगतदार सिच्युएशन मध्ये आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. पण सर मागचा मॅच आठवा धनंजय होता, त्या धनंजय भोईरनं धावा रोखल्या होत्या. 6 मध्ये 8 तो धनंजय आलाय, त्याला आता रोखायचे आहेत 6 मध्ये 13. मागचं षटक त्याने 3 धावांचं हाताळलं होतं, त्यावेळेला त्याने 3 धावांचं षटक आता 13 धावांचा भाडला करायचा. स्ट्रायकर एंडला धीरज, मागच्या मॅचचा हिरो स्ट्रायकर एंडलाय. खेळायचा प्रयत्न होता, तिथून पहिला चेंडू आलाय निर्धाव. धनंजय भोईर वर्सेस धीरज, ही लढाई मैदानावरती दोन्हींची सुरुवात डी ने होते. डी फॉर डेंजर, डी फॉर नॉमिनेट आणि डी फॉर डिस्ट्रॉय. धीरज डिस्ट्रॉय करणार की धनंजय त्याला थांबवणार, डॉमिनेट करणार. यस 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. गोलंदाज रेडी, स्ट्रायकिंग वरती धीरज. आणखीन एक चांगला बॉल आहे का, परंतु नाही. पंच वळाला जयप्रकाश सर आमच्या दिशेने वळतात, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. आणि आता जर रिएक्शन पाहिलं तर आपल्या खालती देखील आहेत, म्हणजे कॉमेंट्री बॉक्स जे खाली बसतात त्यांच्यामध्ये देखील भरपूर काही गोष्टीवरती चर्चा सुरू आहे. तिथून देखील गोष्टीवरती चर्चा सुरू आहे. एका बाजूला खंदरपाडा, दुसऱ्या बाजूला कसराळी. क्रिया प्रतिक्रिया येणार, क्रियेला प्रतिक्रिया येणार, ऍक्शनला रिएक्शन. पण क्वेश्चन ही आहे. तो क्वेश्चन काय क्वेश्चन आहे, जिंकणार कोण? प्रश्न तोच आहे, कोण जिंकणार आहे? इथून धाव घेण्याचा प्रयत्न झाला, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण झाले. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 24 वरती. म्हणून मला क्रियेला प्रतिक्रिया आहे, ऍक्शनला रिएक्शन आहे, क्वेश्चनही मैदानावरती आहेत. झालाय तो प्रश्न आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. स्ट्राईक वरती धवल, नॉन स्ट्राईक वरती धीरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या धीरजनं मागील मॅच मध्ये चांगला खेळ दर्शवला होता तो धीरज सध्याच्या घडीला मैदानावरती स्ट्रगल करतोय. पण धवल मैदानावरती कशा प्रकारे खेळेल हे देखील पाहण्यासारखे असणार आहेत. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. आजचा दिवस जर आपण पाहिला तर मैदानावरती सुपरहिट मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. उद्या देखील या मैदानावरती सुपरहिट मॅचेस होणार आहेत. पण सध्याच्या घडीला जर आपण पाहिली तर अंतिम जो सामना आहे तो अंतिम सामना रोमांचक सिच्युएशन मध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज रेडी. धनंजयचा बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्टली पुल नाही करू शकले संजय कनेरा. एक पेस फिल्डर म्हणून ज्या खेळाडूकडे देखील पाहिलं जात आहे तोच खेळाडू मात्र संजय कनेरा पुढे आला, बॉलला थांबवलं. आता तुकाराम सर इथून 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जवळपास 2 मोठे फटके. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बिलकुल आपण जसं विश्लेषण केलं, पुढच्या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावे लागतील आणि येणाऱ्या चेंडूवरती तर खेळावंच लागणार आहे. येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आहे. 3 चेंडू आहेत. धनंजयला 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत, तर तिथून धीरजला 2 चांगले फटके खेळायचे आहेत. बघूया धीरज की धनंजय. डी फॉर डिस्ट्रॉय, डी फॉर डॉमिनेट, डिस्ट्रॉय, डिस्ट्रॉय, डिस्ट्रॉय. धीरजनं केलंय डिस्ट्रॉय आणि धीरजनं ठोकलाय सिक्सर, षटकार. धीरजचा फटका बघा, फुलाला डिलिव्हरी होती, शफल केलं, टॅकल केलं, सबल केलं, चेंडूला वाढवलं, स्पेलेकच्या डोक्यावर डिस्ट्रॉय केलं. आता बारी धनंजयची आहे डॉमिनेट करण्याची. बघूया तो डॉमिनेट करतोय का धीरज पूर्णपणे डिस्ट्रॉय करतोय आणि डेस्टिनेशन जे आहे तिथपर्यंत पोहोचवतो. येस येस डेफिनेटली डिस्ट्रॅक्शन आहे. तिथून आपण पहिलं डॉमिनेट करताना पाहायला मिळतं. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. सुंदर मॅच घासपाडा HDIL चषकामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. धीरज ज्याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्या आहेत, तोच धीरज सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती आहेत आणि अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहेत. मागील मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने मात्र पटकावला होता. परंतु समोर धनंजय आहेत. धनंजयला तिथून मात्र मैदानावरती एक चांगला बॉल टाकावा लागेल तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतात. पाहूया 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज. राईट टर्म ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. चेंडू सीमा रेषे पार. हा सामना फिनिश झालाय आणि सामना जिंकलाय टीम श्रीराम कसराळी संघाने. या मॅचला जिंकलाय. अभिनंदन असणारा टीम श्रीराम कसराळी संघ आहे तो टॉप 5 मध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच. आणि त्याला खांद्यावर त्याकरताच घेतलंय कारण धीरजनं पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं. धनंजयची ती गोलंदाजी होती, धीरजची बॅटिंग. म्हणून म्हणतात ना की शेवटच्या क्षणी जे लव्स दडपण ज्यांना धीरजनं योग्य पद्धतीने आला. हा विनिंग स्ट्रोक बघा, रिप्ले आपण बघू शकता. विनिंग स्ट्रोक कशा पद्धतीने केला होता. हाकुटाप्याचा चेंडू होता, पूर्णपणे ताकद झोकून दिली
आणि ज्यावेळेला शहरी सुद्धा होता इथे श्रीराम कसारीचा छोटा आपला पाठीराखा, त्याला म्हटलं होतं बाबा 15 तारखेला तुमची टीम आली तर 2 तिलगुल घेऊन ये, एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी, 2च आण. आणि तिथून श्रीराम कसरालीचा संघ जो क्वालिफाय झालाय आणि जवळपास टॉप 5 मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाणार धनंजय पाटील आहेत. मॅचला जिंकलं श्रीराम कसरालीनं, पण कंदरपाडा टीम आपणही चांगला खेळ दाखवला. शेवटच्या क्षणी कदाचित मिस्टेक झाल्या, पण धीरज वेल प्लेड धीरज, ही चांगली बॅटिंग तुम्ही केलीत. आणि पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. तो खेळाडू आहे ज्यानं गोलंदाजी केली, ज्यानं बॅटिंग मध्ये इम्प्रेस केलं, 4 बॉल मध्ये ज्यानं 13 धावा बनवल्या. गोलंदाजी करताना धीरजनं मात्र चांगलं षटक हाताळलं. तोच धीरज आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धीरजला विनंती असेल, धीरज आपण यावं. गोलंदाजी करताना एकच षटकामध्ये त्याने धावा खर्च केला फक्त आणि फक्त